धाराशिव जिल्ह्यामध्ये एकीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडलाय, तर दुसरीकडे धाराशिव शहरामध्ये घोटभर पाण्यासाठी महिलांना अक्षरशः पायपीट करावी लागते। एका खांद्यावर हंडे, कळशा आणि दुसऱ्या खांद्यावर आपल्या लहानग्यांना घेऊन घराबाहेर पडायचं आणि जिथं पाणी मिळेल तिथून ते पाणी आणायचं। तर कधी रात्री अपरात्री सायकली घेऊन पाण्यासाठी वणवण फिरायचं। पाणी मिळालं की पहाटेच घरी परतायचं आणि दिवसभराची तहान भागवायची। हा आता रोजचा दिनक्रम बनून गेलेला आहे। तळ गाठलेली मडकी आणि त्यात पाण्याऐवजी साचलेला कचरा, अशी भयाण परिस्थिती सध्या धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक भागात निर्माण झाली आहे। पाण्याची टंचाई खूपच आहे आम्हाला। आम्ही घरामध्ये 10-12 जण आहोत आणि सगळे गडी माणसं कामाला जातात। आम्ही घरात 2-3 जणच आहोत महिला, तर आम्हाला पाणी आणायला जावं लागतं। थोडंच पाणी प्यायचं आणि लेकरांना बी पाजायचं। असल्या गरमीमध्ये आणि असल्या उन्हामध्ये लेकरांना आम्ही घेऊन गेला उन्हात। कधी जर घागर आम्हाला भेटली तर एक दिवस एक रात्र त्या पाण्यावर आम्ही थोडं जरी जास्त तहान असेल एक तांब्याची, तर आम्ही अर्धा तांब्याचं पाणी पिऊन बसतो आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।